जत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, अजितदादा आणि शरदचंद्र पवार गट तसेच उभाटा, राष्ट्रीय समाज पक्ष अशी एकत्रित महाविकास आघाडी करून लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती माजी आमदार विलासराव जगताप, विक्रम सावंत आणि मनसूर खतीब यांनी दिली आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होताच तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी नेते मंडळी प्रयत्न करत आहेत। गेल्या 2 दिवसांपासून माजी आमदार विलासराव जगताप आणि विक्रम सावंत यांच्यात खलबत्ते सुरू होती। आज दिवसभर कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडल्या। अखेर भाजपला शह देण्यासाठी एकत्रित येऊन निवडणुका लढवण्याचा निर्धार करण्यात आलाय। येत्या 2 दिवसात जागा वाटप आणि कुठे कुठे चिन्हावर लढायचं याचा निर्णय घेण्यात येणार आहे। यावेळी विलासराव जगताप म्हणाले, भाजपाने विकासापेक्षा जाती तेढ निर्माण करण्याचं काम केले। निवडणुकीच्या काळात पैशाचा आमिष दाखवून मतदारांना आकर्षित केलं जातं। शिवाय विरोधकांच्या मध्ये असणाऱ्या संघर्षाचा फायदा भाजपला मिळतो। त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन निवडणुका लढवूया अशी कार्यकर्त्यांच्या भावना होत्या। त्याचा आदर करत आम्ही महायुती म्हणून एकत्रित करण्याचा निर्णय घेतलाय। माजी आमदार विक्रम सावंत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि तालुक्याच्या हितासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। राज्यात आणि जिल्ह्यात भाजप जातीचे विष पेरून अशांतता निर्माण करत आहे। त्यांना वेळीच रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्याने आम्ही सर्वजण एकत्रित आल्याचं त्यांनी सांगितले। पंचायत निवडणुकीमध्ये त्या भाजपचं जे राजकारण चालू आहे, घाणेरडं राजकारण, पैशाचं, दादागिरीचं आणि जातीवादाचं, ते राजकारण आपल्या इथल्या जतच्या जनतेला काही पसंत नाही। पण तो आपल्यामध्ये एकमत होत असल्यामुळं त्याचा फायदा व्हायला लागला हे सगळं आमच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळं आम्ही एक विचार केला सर्व पक्षाच्या लोकांनी की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन जर एकाच एक लढत दिली, आपण भाजपच्या विरोधात एकच जर उमेदवार दिला तर आपण जिंकू शकतो। ही सगळ्याची प्रबळ भावना आहे पक्षाच्या अध्यक्षाची आणि इथल्या मतदाराची सुद्धा तीच भावना आहे। त्यामुळे आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून विचार केला आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना एकाच एक असं सीट देण्याचा आमच्या सर्वानुमते ठरलेलं आहे। चिन्ह किंवा जे तिकीट वाटप आहे ते त्याच्यानंतर 1-2 दिवसात आम्ही करू। सध्या एवढंच ठरलंय की सगळ्यांनी मिळून भाजपला एकाच एक सीट देण्याबद्दल सर्व पक्षाचं आमच्या एकमत झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपण ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एकमतानं टक्कर देऊन भाजपचा पराभव निश्चितपणे आपण करू। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील तमाम जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी समजून घेऊन आज जत तालुक्याच्या विविध प्रश्नांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जातीवादी पक्षाच्या विरोधात सर्वजण या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवणार आहोत। आणि ज्या पद्धतीनं या राज्यात, देशात, त्याचबरोबर जिल्ह्यात आणि तालुक्यात या जातीवादी पक्षाच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची दिशाभूल या सर्वसामान्य लोकांच्या करण्याचा जो काही उद्योग सुरू आहे ते आज या निमित्तानं एक चांगल्या विचारानं आणि तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र येऊन या तालुक्यातल्या प्रश्नांच्यासाठी आणि त्याचबरोबर या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सोडण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवणार आहोत। आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की या तालुक्यातली सुज्ञ जनता या आमच्या पॅनलला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उमेदवारांना निवडून देईल आणि जतच्या येणाऱ्या भविष्यात जे काही जतचे प्रश्न आहेत ते या निमित्तानं आम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकतो।